हरिओम. आज 22 एप्रिल सोमवार 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या आजच्या भागात ते आपल्याला सांगणार आहेत की सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणं, संतांची भेट होणं, त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणं, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत आणि म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असं म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. मग मिळवायचं कुठं राहतं? संत बनणं व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचं नसतं. एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसतं, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचं ते तेज नक्कीच आहे. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखं आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचं टिकणारं, देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचं असं भगवंताचं सुख आहे. आणि ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेलं पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावं आणि निर्विषय होऊन यावं, हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तो संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत होय. आणि अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केलं जातं ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसं, मग ते कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकंच नाही तर बिन तिकिटाची माणसं देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनपर्यंत जाऊन पोचतात. अगदी त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसं भगवंतापर्यंत पोचतात. त्यांच्यामधली बिन तिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य, अयोग्य अशी माणसंसुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. आणि ही संगती 3 प्रकारची असते. 1. संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास. आणि 3. संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आणि आपण ज्याकरता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांना शरण जावं. स्वतः संत समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात, हे त्यांचं आपल्यावर केवढे उपकार आहेत. संतांजवळ जे समाधान असतं ते आपल्याला लाभलं म्हणजे संतांची प्रचिती आली असं समजावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.